नागपुरातून क्रिकेट विश्वाला हादरवून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। एका महिला क्रिकेटपटूने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी एक चिठ्ठी आढळली असून त्यामध्ये निवड न झाल्यामुळे ती निराश झाल्याचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे। मात्र या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। नागपूर परिसरातून समोर आलेल्या एका दुर्दैवी घटनेने क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे। एका महिला क्रिकेटपटूने तिच्या राहत्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे। प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी एक चिठ्ठी आढळली असून त्यामध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या निवड प्रक्रियेत संधी न मिळाल्यामुळे निराश झाल्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे। मात्र या चिठ्ठीची सत्यता आणि घटनामागील नेमके कारण याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत। या घटनेनंतर क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली असून मानसिक तणाव आणि नैराश्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू ठेवला असून अधिकृत तपासानंतर संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। आज सकाळी 5:30 वाजता दरम्यान आदिती मोरेश्वर चोखंडे व 17 वर्षे राहणार लक्ष्मीनगर जैन मंदिरजवळ या मुलीने आत्महत्या केल्याबाबतची आम्हाला माहिती भेटली। त्या माहितीनुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो असता ते बॉडी ऑलरेडी मेडिकलला पाठवण्यात आलेली होती। सदर मुलगी ही प्रॉपर अकोल्याची राहणारी आहे। ती तिच्या आई आणि भावासोबत इथे राहत होती लक्ष्मीनगरला। मुलगी आता जेमतेम 12वी पास झाली होती, परंतु ती क्रिकेट अकॅडमीला प्रॅक्टिस करत होती। त्यानंतर 2-3 वर्षापासून मागील ते सिलेक्शन VCA सिलेक्शनसाठी मेहनत करत होती, परंतु तिचं सिलेक्शन होत नव्हतं। तर त्याच्यामुळे तिने एक सुसाईड नोट लिहिलं की मी खूप वर्षापासून प्रयत्न करत आहे पण माझं होत नाही आहे। त्याच्यामुळे याच्यामुळेच तिने जीवनमापन आपलं संपवलेलं आहे। या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे। तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचता अधिकृत माहितीकडेच विश्वास ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे। पाहत रहा सिटी न्यूज।